तर नमस्कार मित्रांनो, मी गुरुनाथ लक्ष्मण कदम स्वागत करतो पुन्हा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मॅडी. आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की मी आज कुठे आलो आहे. मी आज आलो आहे पावना लेक कॅम्पिंग करायला. तर आमचं आता 4चं चेक इन होतं. आम्ही जस्ट आता इथे पोहोचलो आहे आणि चेक इन केलं आहे. आता इथून पुढे काय काय होतं आहे या पूर्ण कॅम्पच्या दरम्यान मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवायचा प्रयत्न करतो. हा आहे पावना लेक आणि या पावना लेकच्या शेजारी इथे आमचं असं एक कॅम्प साईड आहे. असं इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे टेंट आहेत. ते टेंट मी तुम्हाला आता या सगळ्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. आता इथे सनसेट बघू शकता मित्रांनो तुम्ही. सनसेट मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता. हे बेसिक टेंट आहे तिकडचे. हे 999 पर पर्सनमध्ये येतात. ह्याच्यामध्ये 2% इझिली म्हणजे राहू शकतात. त्यानंतर हे येतं मित्रांनो बांबू पॉट्स. हे 1700 पर पर्सनमध्ये हे तुमचं होऊन जातं. म्हणजे 1700 रुपये पर पर्सनमध्ये हा टेंट तुम्हाला भेटून जाईल. ह्याच्यामध्ये तिघंजणं इझिली सर्वाईव्ह करू शकतात, म्हणजे राहू शकतात तिघंजणं इझिली. ह्याच्या आतमधलं स्पेस मी तुम्हाला दाखवतो आता. खूप छान स्पेस आहे मित्रांनो ह्याच्या आतमध्ये. तर मित्रांनो हाच आहे तो बांबू पॉट टेंट. ह्याच्यामध्ये म्हणजे ॲक्च्युली 2 जणांसाठीच जागा आहे, बट इथे तिघंजणं आरामात म्हणजे झोपू वगैरे शकतात, एन्जॉय वगैरे करू शकतात. इथे आतमध्ये बघाल तर एक लाईट आहे, एक फॅन आहे आणि आपल्याला चार्जिंग पॉईंट पण इथे भेटतो. आणि खूप चांगला असा स्पेस आहे याच्या आतमध्ये. तर हा मित्रांनो 3rd टाईप ऑफ टेंट. हा व्हाईट कलरमध्ये येतो. एकदम भारी सेलिब्रेशन वगैरे, बड्डे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी भारी स्पॉट आहे. इथे पण सेम तसंच चार्जिंग स्लॉट आहे, लाईट आहे आणि फॅन आहे. आणि ह्याच्यातमध्ये पण तेवढी स्पेस आहे. तिघंजणं इझिली ह्याच्यामध्ये पण एन्जॉय करू शकतो. ते बघू शकता मित्रांनो इथे व्हाईट टेंट पण किती आहेत. व्हाईट ट्रँगल टेंट हे पण खूप जास्त प्रकारात आहेत. हे तुम्हाला 2000 रुपये पर पर्सनमध्ये भेटतात. इथे सेलिब्रेशन वगैरे, बड्डे वगैरे, ॲनिव्हर्सरी वगैरे सेलिब्रेट तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता इथे. मित्रांनो 4th पार्ट या कॅम्पमधला स्टेचा चेलेट टेंट बोलतात त्याला. हे पण खूप भारी आहे, एकदम मस्त आहे. 2200 रुपये पर पर्सन, 2200 रुपीज पर पर्सनमध्ये हा टेंट तुम्हाला भेटणार आहे. त्याच्या आतला व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो आता. ह्याच्या आतमध्ये पण खूप छान स्पेस आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये 4 जण तर इझिली राहू शकतात. एवढा भारी टेंट आहे, मस्त आहे. इथे पण सेम नाही, इथे 3 प्लग आहेत तुम्हाला चार्जिंगसाठी आणि त्यानंतर फॅन आहे आणि मस्त आहे, एकदम छान आहे. कॅम्पमधलं शेवटचं टेंट आहे मित्रांनो व्हरायटीमधलं. हे तंबू टेंटमध्ये येतं. याच्यामध्ये 4 ते 5 जण इझिली राहू शकतात. हे 2500 पर पर्सनमध्ये येतं. खूप छान आहे पण. तर मित्रांनो आता आमचं नाश्ता टाईम झालेला आहे. म्हणजे आता आम्हाला इथे पकोडे आणि टी देणार आहे. तर आम्ही आता तेच नाश्ता करायला चाललो आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो नाश्ता काय काय आहे, कसं व्हरायटीमध्ये वगैरे आहे. खूप भारी आहे, मजा येते. कॅम्प तर खूप भारी, एकदम मस्त आहे. मागे बघू शकता पावना लेक. नाश्ता आला आहे मित्रांनो. नाश्त्यामध्ये मिसळपाव आणि चहा आहे फक्त. तर आम्ही मस्तपैकी मिसळपावचा आनंद घेतो. मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतला मित्रांनो मी. इथे तुम्ही बघू शकता आता सनसेट झाला आहे आणि इकडे बाकी आमचा कॅम्प. मित्रांनो DJ आहे आणि इथे संध्याकाळी म्हणजे थोडं इव्हिनिंगच्या टाईमला जेव्हा बार्बेक्यू चालू होईल तेव्हा इथे मस्तपैकी लाईव्ह गिटार पण असणार आहे, लाईव्ह म्युझिक पण असणार आहे. कोल अँड फायर कॅम्पिंग, प्रदीप अँड विशाल. कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता तुम्ही. आणि हा इकडचा असं काही शेड्यूल आहे.
तुम्ही त्यांना इन्स्टावरती पण फॉलो करू शकता. इथे मित्रांनो तुम्ही बोटिंग पण करू शकता, बट हे तुमच्या कॅम्पच्या म्हणजे चार्जेसमध्ये इन्क्लूड नाही. हे 200 पर पर्सन देऊन तुम्ही इथे मस्त अशी बोटिंग पण करू शकता. चिकन बार्बेक्यू स्टार्टर आलाय आता. त्या मस्तपैकी स्टार्टरचा आस्वाद घेतो मी. पूर्ण पॅकेजमध्ये तुम्हाला फक्त 250 ग्रॅम बार्बेक्यू भेटतं. बार्बेक्यू जे आहे हे 250 ग्रॅम बार्बेक्यू भेटतं, म्हणजे पाव किलो. इट्स डिनर टाईम. बघू शकता अंडा करी आहे, चिकन ग्रेव्ही आहे, पापड आहे, राईस आहे, कांदा आणि चपाती. तर आत्ता जस्ट जेवून आम्ही टेंटमध्ये आलो आहे आपल्या. तर जेवण वगैरे इकडची खास सांगायची गोष्ट म्हणजे इकडचं जेवण फूड क्वालिटी खूप मस्त आहे, खूप छान आहे. म्हणजे मगाशी नाश्त्याला मिसळ होती, चहा होती आणि आत्ता म्हणजे चिकनमध्ये ग्रेव्ही वगैरे होतं जे मी तुम्हाला दाखवलं. खूप म्हणजे खूप फूड क्वालिटी एकदम छान आहे. इकडची मॅनेजमेंट पण खूप छान आहे. आता इकडे जवळजवळ 19 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आलं आहे, त्यामुळे थंडी खूप वाढली आहे. म्हणून मी आता टेंटमध्ये आलो आहे. आता ॲक्च्युली इथे लाईव्ह गिटार वगैरे तशा टाईपमध्ये बॉनफायर वगैरे असं अजून बरेच ॲक्टिव्हिटीज बाकी आहेत. तर आता मी जाणार आहे तिकडे पण, बट आता थोडा वेळ थंडी खूप जास्त वाटते म्हणून मी आलो आहे टेंटमध्ये. इट्स नाश्ता टाइम. पोहे आणि चहा. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. सुप्रभात सगळ्यांना. आज दिवस दुसरा आहे आमचा. सकाळी जवळजवळ 7:30ला आम्ही उठलेलो. त्यानंतर मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन 8-8:30ला नाश्ता करून आता आम्ही कॅरम खेळतो. तर कॅरम खेळून 11 थोडंसं एन्जॉय करून 11ला आमचं चेकआउट आहे. 11ला आम्ही निघणार परतीच्या प्रवासासाठी. तर आता थोडा कॅरमचा बाकी सगळ्या खेळांचा थोडा आनंद घेतो. तोपर्यंत तुम्ही टाईम लॅप्स एन्जॉय करा. आम्ही आता निघत आहे या टेंटमधून, म्हणजे या कॅम्पमधून. कारण आता 11 वाजलेत. आम्ही आता ह्या टेंटला, या कॅम्पला टाटा बाय बाय करून आता इकडून निघतो. एक आमचा मित्र आहे यूट्यूबर नितीन दादा, तो पण इथेच येणार आहे. तर रिटर्नची राईड आम्ही त्याच्याबरोबर करणार आहे. तो आता कारल्याला होता. तो आता बोलला एक अर्धा-पाऊण तास लागेल. अर्ध्या-पाऊण तासात तो इकडे पोचला की आम्ही त्याच्याबरोबरच रिटर्नची राईड सुरू करणार आहे. तर भेटू आपण आता आपल्या बाईकवरती. बट मी काल तुम्हाला बोललो की रात्री कॅम्प फायर वगैरे, बॉन फायर वगैरे आहे, लाईव्ह म्युझिक वगैरे आहे. बट आम्ही ते तिकडे एन्जॉय करायला गेलोच नाही, कारण खूप जास्त थंडी वगैरे होती. टेम्परेचर खूप डाऊन झालेलं आणि मी खूप थकलेलो, त्यामुळे मी गेलो नाही तिकडे. आम्ही आता इथून निघतो आहे. चलो टाटा बाय बाय. तर ही आहे आपली गाडी डॉमिनर 400. मित्रांनो मी आता इथून निघतो आहे. आता भेटू नितीन दादाला, जेव्हा भेटू तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. मी निघत आहे मित्रांनो आता. चला आलो. तर मित्रांनो याला तर तुम्ही ओळखतच असाल, प्रसिद्ध यूट्यूबर, मराठी ऑलराऊंडर यूट्यूबर नितीन पाष्टे. आणि हे सगळे
आणि इथे आता पावना लेकच्या शेजारी इथे आपण आलो आता. मग ते छोटा मित्र इथे तुम्ही बघू शकता. सर्व रायडर फोटो काढण्यात बिझी आहेत. इथे नितीन दादा आहे, एक रायडर चुकला आहे, त्याला गाईड करतोय. आम्ही या गावात आहे असं मस्त चिल आउट मारतात सगळेजण. दादाची गडबड बघा मागे. मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता मी एकदम पावना लेकच्या शेजारी आहे. मस्त बसून चिल आउट करतोय. थोडंसं ऊन चढलं आहे त्यामुळे गरमी होते, बट ठीक आहे. इकडचं टेम्परेचर खूप नॉर्मल आहे, एवढी अजून गरमी वाटत नाही. बट खूप छान वाईब येते, एकदम मस्त. नितीन दादाला पण टाटा बाय बाय बोलून मी आता निघतोय इथून आपल्या मुंबईच्या प्रवासासाठी. नितीन दादाला टाईम लागेल असं तो बोलतोय. अजून इथून तो एका दुसरं लोकेशन कवर करून मग जेवण वगैरे तो निघणार असं त्याने प्लॅन केला आहे. बट आम्हाला थोडंसं लेट होईल त्या प्लॅनसाठी, त्यामुळे आम्ही निघतो आता इकडून नितीन दादाला टाटा बाय बाय करून. तर चला भेटू आता आपल्या बाईकवरती. आम्ही आता आहे ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेसवेला खोपोलीच्या इथे, खालापूरच्या इथे. आणि आम्ही थांबलो आहे हॉटेल 712ला जेवायला. आता आम्ही जेवतो हॉटेल 712मध्ये. मी तुम्हाला सगळं शेअर करतो. आता आम्ही काय काय ऑर्डर केलं आहे वगैरे काय काय तुम्हाला सगळं सांगतो. खूप भारी बनवलं आहे, मस्त बनवलं आहे एकदम हॉटेल. मी आता ऑर्डर केली आहे स्पेशल कोल्हापुरी चिकन थाळी आणि एक पापलेट थाळी आणि एक मिनरल वॉटर. 940 रुपये बिल झालं. चिकन थाळी त्याच्यामध्ये 2 प्रकारचे कालवण आहेत, भाकरी आहे, हे सुक्का आहे आणि हा मसाला आहे. अशा प्रकारे चिकन थाळी. ही आहे पापलेट थाळी. अख्खीच्या अख्खी पापलेट दिली याच्यामध्ये बघा. आणि सोलकढी फ्री. चला तर आम्ही आता आनंद घेतो मस्तपैकी. मी तर खायला सुरुवात केली ऑलरेडी. आत्ताच पोटभर जेवण जेवलो मित्रांनो. फुल पोट जाम आहे. थाळी वगैरे एकदम खाली आहे, बघू शकता. आता इथून मी निघणार, डायरेक्ट घरी जाणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.